नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण आपल्या एपिसोड 2 ची सुरुवात करत आहोत आणि एपिसोड 2 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याची सुरुवात कशी केली व कुठून केली आपण हे दाखवणार आहोत. पण त्याआधी आज 27 फेब्रुवारी आणि महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये मराठी भाषा गौरव दिन हा म्हणून साजरी केला जातो. तर सर्व भारतीयांना, महाराष्ट्रातील लोकांना आणि मराठी बांधवांना मराठी भाषेच्या गौरव दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा. तर चला आपण आपला एपिसोड 2 चालू करत आहोत. तर सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. कधी विचार केलाय की मोठमोठी साम्राज्य कशी उभी राहतात? त्यांची सुरुवात नक्की कुठून होते? एखाद्या मोठ्या युद्धाने की मग एखाद्या भव्य घोषणेने? आज आपण अशाच एका महान चळवळीची गोष्ट पाहणार आहोत, जिची सुरुवात झाली होती एका अगदी लहानशा पावलाने. हा प्रश्न खूप मोठा आहे, नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठं युद्ध, राज्याभिषेक, भव्य घोषणा. पण नेहमीच तसं घडतं असं नाही. कधीकधी इतिहास वेगळ्याच मार्गाने वळण घेतो. अगदी बरोबर. इतिहासातील एका महान क्रांतीची सुरुवात कोणत्या राज्याभिषेकाने नाही झाली. ती झाली एका किल्ल्यावर मिळवलेल्या नियंत्रणाने. फक्त एका किल्ल्याच्या चावीने, एका छोट्याशा विजयाने, ज्याने पुढे जाऊन इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला. तर मग चला जरा यात खोलवर शिरूया. बघा, प्रत्येक मोठ्या चळवळीच्या मुळाशी असते एक पॉवरफुल कल्पना, एक विचार जो अनेकांना एकत्र बांधून ठेवतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीतही हा विचार, ही दूरदृष्टी त्यांच्या गुरूंनी दिलेल्या शिकवणीतून आली होती. त्यांचं ध्येय फक्त राज्य जिंकणं नव्हतं, नाही, तर लोकांचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याची एक तीव्र इच्छा होती. पण नुसता विचार असून भागत नाही, बरोबर? त्या विचाराला प्रत्यक्षात आणायला एक ठोस पाऊल उचलावं लागतं. एक जागा हवी असते, एक स्टार्टिंग पॉइंट हवा असतो. आणि म्हणूनच त्यांना एका लक्ष्याची गरज होती. आणि इथूनच पुढचा टप्पा सुरू होतो. म्हणजे बघा, पहिला पाया रचला गेला, प्रतीकातून थेट रणनीतीकडे वाटचाल सुरू झाली. आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या त्या व्यक्तीचं वय किती असेल याचा अंदाज बांधता येताय का? फक्त 16. हो, खरंच, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं ध्येय गाठलं. स्वराज्याच्या स्वप्नाला मूर्तरूप देण्याची सुरुवात केली. पण आता इथली खरी गंमत बघा. पहिला किल्ला जिंकणं हे एक प्रतीक होतं, पण दुसरा किल्ला जिंकणं ती होती एक रणनीती. ह्या दोन घटनांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि यातूनच त्यांची भविष्याची योजना अगदी स्पष्ट दिसते. समजून घेऊया. पहिला किल्ला होता तोरणा. तो जिंकणं हे एक प्रतीक होतं, एक स्टेटमेंट होतं की हो, हे शक्य आहे. पण दुसरा किल्ला राजगड ही एक शुद्ध रणनीती होती. तोरणा कसा एक दूरवरचा किल्ला होता, पण राजगड बनला स्वराज्याची पहिली राजधानी, मुख्य लष्करी केंद्र. म्हणजे एका विजयातून आत्मविश्वास मिळवला आणि दुसऱ्या विजयातून थेट कामाला सुरुवात केली, प्रतीकातून थेट रणनीतीकडे. कमाल आहे. चला, तर आता आपल्याकडे एक दूरदृष्टी आहे, किल्ले आहेत. पण कोणत्याही क्रांतीला फक्त जमिनीच्या तुकड्यांचीच गरज नसते, तिला गरज असते निष्ठावान लोकांची. बरोबर, कारण किल्ले म्हणजे काय, दगडधोंडेच तर आहेत. मग ह्या नव्या ध्येयासाठी लढणार कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. नुसते किल्ले जिंकून काय उपयोग, जर ते लढवायला आणि टिकवायला माणसंच नसतील तर? आणि याच प्रश्नाचं उत्तर होतं मावळे. कोण होते हे मावळे? तर मावळ प्रांतातील हे काटक आणि शूर लोक होते. त्यांना तिथल्या डोंगराळ प्रदेशाची खडानखडा माहिती होती. पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे? ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पनेशी मनापासून जोडले गेले होते, एकनिष्ठ होते. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यांची निष्ठा विकत घेतलेली नव्हती. ती एका समान ध्येयातून, एका समान स्वप्नातून कमावलेली होती. हे सैन्य पगारावर नाही, तर विश्वासावर उभं होतं. आणि हीच निष्ठा, हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. ठीक आहे, तर आता पाया रचला जात होता. आपल्याकडे काय काय आहे? एक दूरदृष्टी, किल्ले आणि एकनिष्ठ सैन्य. पण आता गरज होती एका नव्या, धारदार शस्त्राची. आणि हे शस्त्र म्हणजे एक नवी युद्धनीती. याच युद्धनीतीला आपण गनिमी कावा म्हणतो. म्हणजे काय? तर वेग, आश्चर्य आणि आपल्या परिसराच्या सखोल ज्ञानाचा वापर करून आपल्यापेक्षा मोठ्या आणि शक्तिशाली शत्रूशी लढणं. ही एक अशी पद्धत आहे जी लहान पण वेगवान सैन्याला मोठ्या आणि मंद गतीच्या सैन्यावर सहज मात करण्याची संधी देते. आता ही मराठ्यांची पद्धत नक्की काम कशी करायची याचे 3 सोपे नियम होते. 1. टेहळणी, म्हणजे आपल्या परिसराच्या ज्ञानाचा पूर्ण वापर करून शत्रूवर नजर ठेवायची. 2. हल्ला, लहान पण वेगवान तुकड्यांनी शत्रूला काही काळाच्या आत अचानक हल्ला करायचा. आणि 3. अदृश्य होणे, हल्ला केला की लगेच तिथून निघून डोंगरांमध्ये दिसेनासे व्हायचे. सो सिंपल येट सो इफेक्टिव्ह. तर आता सर्व गोष्टी जागेवर होत्या.
एका मोठ्या क्रांतीसाठी जी काही तयारी लागते तो संपूर्ण आराखडा, तो ब्लूप्रिंट आता पूर्ण झाला होता. चला एकदा पटकन नजर टाकूया पाया कसा रचला गेला. सुरुवात झाली एका दूरदृष्टीने जी गुरूंपासून प्रेरित होती. मग तोरणा जिंकून पहिला विजय मिळवला, राजगडला पहिली राजधानी बनवलं, मावळ्यांना सोबत घेऊन पहिलं सैन्य उभारलं आणि गनिमी काव्याच्या रूपाने लढण्याचा एक नवा नियमच तयार केला. आता हा पाया इतका भक्कम झाला होता की क्रांती होणार की नाही हा प्रश्नच उरला नव्हता. प्रश्न फक्त एकच होता, ही क्रांती किती मोठी होणार आणि ह्याच भक्कम पायावर पुढे एक असं साम्राज्य उभं राहणार होतं ज्याची गाथा आजही गायली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, माहिती आवडली असेल, तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. त्याच्यामुळे मला पुढे मोटिवेशन भेटेल अजून व्हिडिओज बनवायसाठी आणि लवकरच आपण एपिसोड 3 घेऊन येणार आहोत. तरी खूप खूप धन्यवाद. थँक यू.